इथे आपण खोबऱ्याची बर्फी करणार आहे। त्यासाठी आपण इथे अर्धा किलो खोबरा घेतलाय, सुका खोबरा। असे वाटे असतात त्या सुक्या खोबऱ्याच्या, त्या वाट्यांचा आपण हे काढून घेतलेले आहे सुरीने। आणि नंतर मग याचे बारीक काप करून आणि हे आपल्याला आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे बारीक। अशा प्रकारे आपला खोबरा असा बारीक वाटून झालेला आहे। याऐवजी आपण डेसिकेटेड कोकोनट पण घेऊ शकता बाजारातला, पण याला जेवढी चव आहे तेवढी त्याला चव नसेल। आणि याची आपण सोप्यात सोपी पद्धत कशी बनवायची ना ते दाखवणार आहे मी। इथे मी 2 चमचा तूप घेते, असले घी घ्यायचंय, एवढा चमचा आपल्याला घी घ्यायचंय 2। हे आपण असं का करत आहे, कारण ना आपल्याकडं प्रत्येक गृहिणीच्या घरी वजन काटा असेल असं नाहीये, म्हणून सोप्या पद्धतीने असं वजन करून घ्यायचं। याचं वजन म्हणजे माप घ्यायचं आणि तेवढीच साखर आपल्याला टाकायची आहे। आता हे 1 बाउल भरून आहे खोबरा, ते 1 बाउल भरूनच मी साखर घेणार आहे। फक्त हे असं दाबून घ्यायचं, कारण जास्त गोड नको व्हायला आपली बर्फी, त्यासाठी। आणि एवढंच आपल्याला साखर टाकायची आहे, तेवढंच माप घेऊन। हे थोडं फ्राय करून घ्यायचं, याच्यामध्ये थोडंसं भाजून घ्यायचंय। थोडं भाजून झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला त्यात साखर टाकायची। इथे आपण एवढी साखर घेतलेली आहे, मोजून अर्धा किलो आहे। पण जर तुमच्याकडे वजन काटा नसेल तर तुम्ही असंच माप घेऊन आणि टाकू शकता इथे। आणि हे आपल्याला असं मिक्स करत राहायचे। गॅस आपली बारीक ठेवायची आणि हे मिक्स करत राहायचे। साखर आपली पूर्ण मेल्ट होईल त्यातच, आणि त्याच साखरेचा पाक बनणार आहे। आपण एक्स्ट्रा पाक बनवणार नाहीये, त्या साखरेचाच त्याच्यामध्ये पाक होऊन जाईल। इथे आपण 5 मिनिटं असं मिक्स करून घेतलेलं आहे साखर आणि खोबऱ्याला। त्यात आपण ही फ्रेश क्रीम आहे, दुधावरची साय, ती टाकणार आहे। ती आपल्याला 2 चमचे टाकायचे। क्रीम नसेल तर तुम्ही दूध पण टाकू शकता त्यात। हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। बारीक गॅसवरती सगळं करायचंय आपल्याला, कारण खोबरा आहे ना लगेच लागतो खाली। साय टाकल्याने कशी असून चव पण चांगली येईल त्याला बर्फीला आपल्या। इथे आपली साखर बऱ्यापैकी मेल्ट झालेली आहे आणि हे मिक्स करत असतानाच आता 10 मिनिटं झाली आहे मला, आणि त्याच्यामध्ये मी अजून 2 चमचे सायचे टाकलेले आहेत। जर क्रीम असेल तुमच्याकडे रेडीमेड तर क्रीम पण टाकू शकता, नाहीतर मग साय टाका, जरा मॉइश्चर सुटेल त्याला। आणि नंतर मग याच्यामध्ये आपल्याला वेलचीची पूड टाकायची। आणि आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचंय। हे एकदम बारीक गॅसवरतीच करायला घेतलंय मी। थोडी मेहनत जास्त आहे, पण टेस्ट मस्त लागणार आहे याची। त्यात आपला मेल्ट झालेला आहे, पूर्ण साखर मेल्ट झालेली आहे याच्यात। आणि आपल्याला हे एकदम स्लो गॅसवरतीच करायचंय, त्यासाठी मी गॅस पण चेंज केली, एकदम स्लो गॅसवरती करत आहे। नाहीतर मग जर आपण फास्ट गॅसवरती केला तर आपला खोबरा करपून जाईल। एकदम स्लो, मीडियम पण नाही। आता हे झालेलं आहे आपलं, आपण हे एका ट्रे मध्ये काढायचंय। इथे माझ्याकडे केकचा ट्रे होता, त्याला मी असं तूप लावून घेतलंय आणि त्याच्यात आपल्याला हे ओतायचंय। इथे थोडा फ्लेवर वाढण्यासाठी आपण पेरूचा सिरप घेतलेला आहे याच्यामध्ये, आणि तो आपण त्यात टाकणार आहे याच्यामध्ये। आपल्याला थोडासा कलर पण पाहिजे, तर आपण पाण्यामध्ये थोडासा कलर टाकून, खाण्याचा कलर, आणि तो टाकलेला आहे।
आणि हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्या 2 लेअर होतील याच्या. इथे आपण गॅस बंद करून द्यायचे आणि याच्यावरती लगेच आपल्याला ही दुसरी लेअर टाकून द्यायची आणि हे थंड झाल्याच्या नंतर थिक होणार आहे. दोन लेअर अशा परफेक्ट आपल्याला करायच्या आहेत. आणि हे आपल्याला 20-25 मिनिटं तरी थंड करत ठेवायचं आहे आपल्याला फ्रीज. थोडं रूम टेम्परेचरवरती आल्याच्या नंतरच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे हा बर्फीचा ट्रे. त्याच्यावरच आपल्याला काजू आणि बदामनी सजावट करायची आहे. अजून हे थंड नाही झालेलं, त्याच्या आधीच आपण टाकून घेऊ. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तसं टाका. काजू असेल तर काजू टाका, पिस्ता असेल तर पिस्ता. आणि हे थंड झाल्याच्या नंतर मी कापून पण दाखवणार आहे तुम्हाला. बर्फी आत्ताच मी फ्रीजमधनं काढली आहे. आपल्याला बर्फी फ्रीजमध्ये ठेवून 2 तास झालेले आहेत. आता आपण त्याची कटिंग करून घेऊ. कटिंग करायला पहिलं आपण असे चौकोन पीस करू शकता. तुम्हाला हवं असेल तर वेगळी पण कटिंग करू शकता. असे स्क्वेअर कटिंग करते मी. आपली बर्फी मग सेट झालेली आहे. ते आपण अशी कटिंग करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता हे 2 कलर आलेले आहेत. इथे व्हाईट आहे आणि इथे पिंक आहे. असेच आपण सगळे कटिंग काढून आणि सजावट करून दाखवते.